हाय सगळ्यांनी नमस्कार. नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज चालले ते पोळ्या, पुरणाच्या पोळ्या. इकडं भात केलाय बघा. अजून कटाची आमटी करायची, बवणी करायची, भजी कुरड्या. देवाला जायचंय अजून. एवढं करून सगळं देवाला निवेद करायचं. देवाला जायचं तर मध्ये परीचा अजून मन नसते. आमच्या पतंग उडवायचा. तिला अजून पतंग बनवून द्यायचं. पतंग पतंग करून आरुष झोपलाय. इथं झोपलाय आरू, तिकडं हाय काम चालू. इकडं केले ते बघा पोळ्या अशा पोळ्या 3-4 पोळ्या झाल्या पण करायच्या. अजून कटाची आमटीची तयारी करायची. लुसू चाललाय. अर्धा पाऊण तास आरून खाल्ला राहतच नव्हता तो. म्हणून 1 वाजता सुरुवात केली. परीच्या पप्पांना दिला डबा करून. त्यांना दिली नुसती चपाती भाजीच करून आल्यावर म्हणलं पोळ्या खाते. त्यांच्या टायमिंग पर्यंत झाल्याच नाही त्या पोळ्या. माघारी तू खायला पोळ्या. डब्यात दिली नुसती चपाती आणि बेसनची पोळी करून. पोळ्या चालल्या त्या लाटायच्या इकडं. कोण कोण पोळ्या करतो, कोण कोण ते कणकीत पुरण घालून ते काय म्हणतात त्याला, ते दिंड म्हणतात ती करते ती. पण ते मला येतच नाही करायला. कसं करतात तेच माहीत नाही मला. त्याच्यामुळे मी पुरणपोळीचा निवडच करते डायरेक्ट. हाय मोदक वाणी करायचं. कसं आहे काय माहीत नाही मला. करते ते आत्या ही करते ते. माहिती कसं करतात ते. बघितलं बी नाही कसं करतात ते. आता आला माझा बर्थडे. आता परीचा बर्थडे आला. आमच्या परीचा बर्थडे आता 3 दिवस गुरुवारी बर्थडे. म्हणून बर्थडे परीचा हॉटेलमध्ये करायचा. पण हॉटेलमध्ये परीचा आमच्या बर्थडे बघायचा असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला परीचा आमच्या बर्थडे बघायला भेटेल.